नाशिक रोड परिसरातील राहुल नगर येथील पारा ॲव्हेन्यू सोसायटीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। एका इमारतीची लिफ्ट 4थ्या मजल्यावर जात असताना अचानक वायर तुटल्याने थेट तळमजल्यावर कोसळली। या भीषण अपघातात 3 महिला आणि एका 4 वर्षांच्या बालकासह एकूण 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। विशेष म्हणजे गौरी मकवान या केवळ 3 महिन्यांच्या बाळंतिणी असून त्यांच्या मुलीच्या बारशाचा कार्यक्रम सुरू असतानाच दुर्घटना घडली। या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जातोय। लिफ्टच्या दुर्घटनेत गौरी अभिजित मकवान, 4 वर्षीय हर्षित अभिजित मकवान, वैभवी मंगेश मकवान, मनस्वी मंगेश मकवान जखमी झाले असून त्यांना ओम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या गंभीर निष्काळजीपणाबद्दल संतापलेल्या रहिवाशांनी बिल्डर किसन चंद्रकांत पोखर आणि संबंधित लिफ्ट कंपनी विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि देखभालीचा अभाव यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत। तर त्यामध्ये अतिशय गंभीररित्या माझी पत्नी व माझा मुलगा व बाकीचे 2 माझे पुतणे आहेत त्या गंभीररित्या जखमी झालेले आहेत। एवढ्या 4थ्या मजल्यावरनं ती लिफ्ट पडल्यामुळे माझ्या पत्नीचे जे टाचेचे हाड आहे त्याचा डायरेक्ट भुगा झालेला आहे। त्याचे तुकडे होऊन ते एवढा मेजर मारा लागलेला आहे तिला। डॉक्टरने सांगितलेलं की त्यावर ऑपरेशन करून ते ऑपरेटच करायला लागेल आणि त्याची किंमत ही आयुष्यभर आम्हाला भोगायला लागणार आहे। कारण की ही जी जखम झालेली ही बिल्डरच्या निष्काळजीमुळे झाली आणि ती 8-15 दिवसात महिन्याभरात निघून येणार नाही। ती शेवटपर्यंत ते दुखणं आम्हाला नुकसान झालेलं आहे। परत माझ्या मुलाचं 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या पायाचे 4 हाडं तुटलेले आहे, ते डायरेक्ट डिसलोकेट झालेले आणि त्याच्यावर डॉक्टरनी पण त्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय। आणि ज्या 2 माझ्या पुतण्या आहेत त्याच्यातली जी मोठी 10 वर्षाची वैभवी मकवान तिचं मणक्यात क्रॅक आलेला आहे त्या गोष्टीमुळे। तर ते आता दारोदारी भटकू राहिले ते माझा भाऊ वगैरे सगळे। ते लहान मुलीने तर डोळे पांढरे करून दिले एवढे ते हातावरचे लोक ते पण त्या बिल्डरच्या फक्त बिल्डर आणि त्या लिफ्टवाल्याच्या निष्काळजीपणामुळे सगळे ते बळी ठरलेले त्या गोष्टीला। ते बिल्डरला ह्या गोष्टी सगळ्या माहीत असून वेळोवेळी असून त्यांनी जाणीवपूर्वक ती लिफ्ट कशी लावली तिला काहीच फॅसिलिटी न देता फक्त ते चालवतं। त्याला माहिती होती उद्या कोणाच्या तरी ती जीवावर बेतणार आहे आणि ते झालेलं आहे, तरी तो त्याची चुकी मान्य करत नाही। इथून ना तिथून तो आमच्यावर मोठ्या हस्त्यांना मध्यस्थी घालून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही काही झुकणार नाही। आम्ही जी काय कायदेशीर कारवाई करू ती करणारच आहे, त्याच्यात काही माघार घेणार नाही आणि फक्त सगळ्यांचा सपोर्ट हवा आम्हाला। माझे नाव उज्ज्वला रवींद्र मकवान, मी पीडित महिलेची सासू आहे। माझी 3 महिन्याची ओली बाळंतीण आज मरणाच्या दारात आहे। केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही। तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची। लहान पोरं येतात जातात सेपरेट, त्यांचा किती वेळेस जीव धोक्यात आलेला आहे या लिफ्टमध्ये। आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दान दिवशी ती लिफ्ट खाली आली। आज जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं मी काय केलं असतं? लिफ्टची वेळोवेळी सर्व्हिसिंग होत होती का? नाही, सर्व्हिसिंग अजिबात नाही। त्याला फोन केला का कोणतरी ते दाढीवाले शेंबडे यायचे 2 आणि काहीतरी कुटकुट करून निघून जायचे, झाली लिफ्ट चालू। आपण कंप्लेंट केली आहे, सगळे फोन करतात पण फोन उचलत आणि एवढं होऊन पण बिल्डरने आलाय आणि कोणी अधिकारी पण नाही आलाय। माझी पोर इथं मरणाच्या दारात आहे पण त्या बिल्डरने अजून फोन करून विचारलं नाही कोणी काही आलेलं नाही चौकशी करायला। नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असून अशा प्रकारे निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय।